फ्रेंड्स, नमस्ते. कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे हॅप्पी अँड हेल्दी असालच. मी कोमल आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपली सखी कोमल या आपल्या चॅनलवर. तर फ्रेंड्स, आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सगळ्यांनाच मकर संक्रांतीच्या गोड गोड अशा शुभेच्छा. आपण जसे एकमेकांना तोंडावर गोड गोड बोलतो तसंच आपण मागेसुद्धा गोड गोड बोलूया. असंच प्रॉमिस आज आपण एकमेकांना करूया आणि आनंदी आयुष्य जगूया. तर थंबनेल आणि टायटल बघून बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की हिने असं थंबनेल आणि टायटल का बरं दिलेलं आहे, हो की नाही? तर तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की कृपया हा जो व्हिडिओ आहे 8 ते 10 मिनटाचा कदाचित होईल. तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. मी लहानपणापासून जे जे काही बघत आलेली आहे, जे जे काही अनुभवलं आहे मी इतर स्त्रियांसोबत होताना, तर ते अनुभव माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी थोडीशी शेअर करणार आहे. आणि माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे 3-4 वर्षाआधी मी एक वर्तमानपत्रामध्ये की मासिकामध्ये एक लेख वाचला होता. मला एक्झॅक्टली आता त्यांचं नाव नाही आठवत आहे, पण त्या लेखमध्ये खूप बारीक सारीक गोष्टी ह्या सणाबद्दल सांगितल्या होत्या. तर त्या गोष्टींनी खरंच मला विचार करायला भाग पाडलं होतं. तर तेच अनुभव, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जो आहे तो कृपया शेवटपर्यंत नक्की बघा. उगाचच थंबनेल आणि टायटल बघून किंवा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बघून चुकीच्या कमेंट्स करू नका. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मकर संक्रांती हा जो सण आहे तो स्पेशली स्त्रियांचा सण आहे असं म्हटलं जातं. आणि स्त्रिया पण कोणत्या, ज्या सुवासीन स्त्रिया आहेत, म्हणजे ज्यांचे पती जे आता हयात आहेत, तर अशाच स्त्रियांचा तो सण आहे असं एक मानलं जातं. तर मी जो एक लेख वाचला होता 3-4 वर्षाआधी, तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या की मकर संक्रांती हा जो सण आहे तो पुरुषप्रधान संस्कृतीला अजून बढावा देण्यासाठीचा सण आहे, किंवा म्हणजे पुरुषांचं आयुष्य वाढावं म्हणूनच स्त्रिया ज्या आहेत त्या उपास-तापास करतात आणि खूप छान छान नटून थटून एकमेकींना भेटतात, सौभाग्याचं लेणं मागतात वगैरे वगैरे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या होत्या. आणि त्यांनी हेही मेन्शन केलं होतं की ह्या ज्या सणामध्ये हे जे फेस्टिवल आता मकर संक्रांती आहे ती 14 जानेवारीपासून ते रथसप्तमी जी असते तिथपर्यंत हा सण चालू असतो. म्हणजे उद्यापासून ते ह्या पूर्ण महिनाभर म्हणजे प्रत्येक स्त्रिया जे आहेत ते आपल्या घरीसुद्धा हा सण म्हणजे हळदी कुंकू समारंभ ठेवतात. चाळीमध्ये सुद्धा एकत्र स्त्रिया येऊन हा सण साजरा करतात. सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात. खूप प्रोग्राम्स असतात ह्या सणाच्या दिवशी. म्हणजे महिनाभर हे चालूच असतं स्त्रियांचं. तर त्यांनी असं सांगितलेलं की ह्या सणाच्या निमित्ताने फक्त सुवासिनी स्त्रियांना बोलावलं जातं आणि त्यातली त्यात सुवासिनी स्त्री तर असतेच, पण त्यातली त्यात तिला म्हणजे पुत्र किंवा पुत्री म्हणजे तिला बाळ आहे की नाही, जर तिला बाळ असेल तर तिचा मान जो आहे तो अजून वरचढ असतो. आणि त्यातली त्यात जर तिला मुलगा असेल तर तिचा मान काही हा वेगळाच असतो. तर हा एक भेदभाव केला जातो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की समाजामध्ये ज्या दुसऱ्या स्त्रिया असतात, म्हणजे की ज्यांचे आता पती नाही आहेत, म्हणजे ज्या विधवा स्त्रिया असतात किंवा ज्या स्त्रियांचे घटस्फोट झालेले आहेत आणि त्या आता सिंगल पेरेंट्स म्हणून आहेत, किंवा बिफोर मॅरेज पण सिंगल पेरेंट्स आता मुली असतात किंवा मुलंही असतात. तर त्या मुली म्हणा. आणि लग्न न झालेल्या स्त्रियांचा 2 गट असतो. एक गट म्हणजे ज्या मुलींना स्वतःहूनच लग्न नाही करायचं अशा स्त्रिया किंवा मुली आपण म्हणू शकतो, किंवा मग अशा मुली ज्यांचं अजून लग्नच ठरत नाही आहे, त्याला मे बी अनेक कारणं असू शकतात. तर अशाही मुलींचा गट असतो. तर त्यांनाही इग्नोर केलं जातं, म्हणजे त्यांनाही ह्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट नाही केलं जात. म्हणजे बघा ना, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्या स्त्रिया, ज्या विधवा आहेत, ज्यांचे पती आता हयात नाही आहेत त्या स्त्रिया, ज्या मुलींचं लग्न होत नाही आहे त्या स्त्रिया, ज्या मुलींना लग्नच नाही करायचं त्या स्त्रिया किंवा मुली. तर हा जो वर्ग आहे, दुर्लक्षित वर्ग म्हणू शकतो आपण त्यांना ह्या सणासाठी, तर त्यांना इन्व्हाइटच नाही केलं जात. आणि एकतर त्या एकल स्त्रिया असतात ज्या एकट्याच राहतात, तर त्यांच्याकडे सुद्धा भरपूर दुर्लक्ष केलं जातं, त्यांना बोलवलं जात नाही. तर हे का असं? म्हणजे हा जो सण आहे हा स्त्रियांसाठी आहे, तर हा प्रत्येक स्त्रीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. तुम्ही फक्त सुवासिनी आहात म्हणूनच तुम्ही हा सण जो आहे तो सेलिब्रेट का करावा असं कुठे लिहिलं आहे? तर खरंच त्यांचा जो लेख आहे तो वाचण्यासारखा होता आणि विचार करण्यासारखा होता. तर मला जर तो पूर्ण लेख भेटला तर मी नक्कीच माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मी शोधत पण आहे तो इंटरनेटवर, तर तुम्हाला तो भेटत नाही आहे तो लेख आता. तर हा एक झाला त्यांचा मुद्दा. आणि दुसरी एक गोष्ट मला माझ्या आईबद्दल सांगावीशी वाटते. मला खरंच खूप कौतुक वाटतं माझ्या आईचं आणि अभिमानसुद्धा वाटतो. कारण की आमच्या चाळीमध्ये जिथे आम्ही राहत होतो तिथे सगळ्या प्रकारच्या स्त्रिया होत्या, आहेत. म्हणजे एकल महिलासुद्धा आहेत, विधवा महिलासुद्धा आहेत, नवऱ्याने सोडून दिलेल्या महिलासुद्धा आहेत.
आणि जेव्हा हा सण यायचा मकर संक्रांती, तेव्हा चाळीतल्या इतर बायका ज्या आहेत त्या संक्रांतीच्या दिवशी ववसायला मंदिरामध्ये एकत्र जाणं, छान छान मेकअप वगैरे करून नटून थटून मस्त. आणि जेव्हा संक्रांतीचा दुसरा दिवस असतो, किंक्रांत म्हणतात त्याला, तर त्या दिवशीसुद्धा एकमेकींच्या घरी जाणं, एकमेकींना वाण, फूल, काहीतरी भेटवस्तू देणं, हे सगळे प्रोग्राम त्यांचे चालू असतात आणि आताही असतातच. तर ह्या ज्या स्त्रिया होत्या आहेत आमच्या चाळीत, मावशी सगळ्या त्या दोघी तिघी आहेत त्या, तर त्यांना कोणीच बोलवत नसायचं. आणि बिचाऱ्या म्हणजे त्या असं दारात उभं राहून सगळ्या स्त्रियांकडे अगदी कौतुकाने नाही म्हणू शकत, पण त्यांचंही एक मनामध्ये एक असायचं की बापरे, म्हणजे ह्या किती छान सेलिब्रेट करत आहेत आणि आम्हाला कोणीच इन्व्हाइटसुद्धा करत नाही, साधं तिळगुळ घेण्यासाठी सुद्धा. पण माझ्या आईचं मला एक विशेष कौतुक वाटतं. मला लहानपणापासूनची ती गोष्ट आठवते की माझी आई आधी त्या स्त्रियांना बोलवायची, त्या मावशांना, आणि मलाच बोलवायला पाठवायची की जा त्या अमुक मावशींना, आता मी ते नाव नाही घेणार त्यांचं कोणाचं, अमुक एका मावशींना बोलव आणि त्यांना असं बोल की मावशी तिळगुळ घ्यायला या, ताई तिळगुळ घ्यायला या. आणि तिळगुळाचा सण नाही तर इतर एखादी पूजा असेल, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतील, गौरी गणपतीचे पूजा असेल, तेव्हासुद्धा त्या स्त्रियांना बोलवलं जायचं नाही. तर तेव्हा माझी आई सांगायची की आता समजा मार्गशीर्षचे गुरुवार असतील तर माझी म्हणायची की त्यांना बोल की प्रसाद घ्यायला या. आणि मकर संक्रांत असेल ताई म्हणायची की त्यांना सांग की तिळगुळ घ्यायला या. मग त्यांना इतकं छान वाटायचं ना, त्यांना असं खूप स्पेशल फील व्हायचं आणि खूप छान वाटायचं. आणि त्या येऊन बोलायच्यासुद्धा माझ्या आईला अक्षरशः की चाळीमधलं कोणी आम्हाला बोलवू किंवा न बोलवू, पण कोमलच्याही आम्हाला बोलवणार हे आम्हाला नक्की माहिती होतं. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला एवढं बोलवता, एवढं कौतुकाने तुम्ही जे इतर स्त्रियांसाठी वाण आणता, गिफ्ट्स आणता, ते सुद्धा तुम्ही आम्हाला देता, तर आम्हाला खरंच खूप छान वाटतं त्याच्यामुळे. आणि आमचं दुःख जे आहे ते आम्ही विसरतो आणि आम्ही सुद्धा तुमच्यातलेच एक आहोत असं आम्हाला वाटतं. तर तेव्हा त्या गोष्टीचं एवढं गांभीर्य मला नव्हतं कळत. एक लहान वय असतं तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या कळत. मग माझी त्यांना बोलायची की म्हणजे तुम्ही सुद्धा एक माणूसच आहात, म्हणजे तुमचा नवरा सोबत नाही म्हणून तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी का नको तुम्ही सेलिब्रेट करायला, तुमचा पण तो हक्क आहे एक स्त्री म्हणून, जशा इतर स्त्रिया करत आहेत. आता ज्या स्त्रिया सेलिब्रेट करत आहेत ह्या सण, त्या ऑलरेडी त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी आहेतच, ते त्यांच्या हजबंडसोबत आहेत, मुलं बाळं आहेत, हजबंड पण त्यांचे चांगले कमवते आहेत. पण तुम्ही ज्या स्त्रिया आहात त्या एकट्या आहात आणि तुम्ही धीराने आणि खूप म्हणतात ना सामर्थ्याने तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळत आहात. तर तेच एक मोठं तुमचं काय म्हणू शकतो आपण, साहस आहे, तुमचं कौतुक आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या फेस्टिवलमध्ये, ह्या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये तितकेच तुम्ही सुद्धा काय म्हणू शकतो आपण त्याला, इन्व्हॉल्व होणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला जर ते लोक इग्नोर करत असतील तर करू द्या, पण मला ही गोष्ट पटत नाही. तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला पाहिजेत आणि तो तुमचा हक्क आहे, अधिकार आहे. अशा कुठच्याच ग्रंथात, पुस्तकात दिलं नाही की हे नाही तर तुम्ही हे नका करू. तुम्ही एक माणूस आहात, एक व्यक्ती आहात, म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि माझी आई अडाणी असून सुद्धा तिला इतकं सगळ्या गोष्टी खूप फॉरवर्ड आहे ती, म्हणजे काय सांगू तिच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे खरं तर तिच्याकडनं ही गोष्ट मी तेव्हा शिकली होती. तर मला हा व्हिडिओ बनवण्यामागचा हाच एक उद्देश होता की आता महिनाभर आपण सगळ्या ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत खूप छान प्रकारे एन्जॉय करतो, एकमेकींना भेटतो, छान छान प्रोग्राम्स अटेंड करतो आणि एकमेकींच्या घरी हळदी कुंकू समारंभ ठेवतो. त्यामध्ये आपण वाण देतो, काहीतरी गिफ्ट देतो, भेटवस्तू असेल किंवा एखादं फूल असेल, तिळगुळ असेल, ते आपण सगळ्या सुवासिनी स्त्रियांना देतो. तर हेच करता करता आपण तिळगुळ समारंभ का नाही करू शकत, म्हणजे हळदी कुंकू समारंभ हे नाव न देता तिळगुळ समारंभ हे नाव देऊया. म्हणजे इतर ज्या स्त्रिया आहेत आपल्या समाजामधल्या, ज्यांचं मी आता मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं, तर त्या स्त्रियांना सुद्धा आपण का नाही इन्व्हाइट करू शकत, हो की नाही. म्हणजे त्यांना सुद्धा वाटेल की बाबा आम्ही सुद्धा ह्या समाजाचा एक भाग आहोत आणि जशा इतर स्त्रिया सगळं काही सेलिब्रेट करत आहेत तसं आम्ही सुद्धा करतोय आणि हे ते लोक आम्हाला इक्वली ट्रीट करत आहेत. तर त्यांना सुद्धा आनंद होईल. ठीक आहे, तुम्हाला हळदी कुंकू त्यांना नसेल लावायचं, नका लावू, पण तुम्ही जी काही भेटवस्तू त्या सुवासिनी स्त्रियांना देता, फुलं देता, तिळगुळ देता, ते सगळं त्यांच्यासोबत सुद्धा करा. बघा त्यांना किती छान वाटेल. मला एक आठवण तुम्हाला इकडे सांगावीशी वाटते. मी जेव्हा MSWचं शिक्षण घेत होती तेव्हा आमच्या सेकंड इयरला आम्ही अशा प्रकारचा एक हळदी कुंकू समारंभ चेंबूरला ऑर्गनाईज केला होता. माझ्यासोबत एक माझी फ्रेंड पण होती. तर आम्ही सगळ्या स्तरातील लेवलच्या स्त्रियांना तिकडे इन्व्हाइट केलं होतं आणि ते प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यासाठी म्हणजे 40-50 सगळ्या मावश्या होत्या आणि त्यांचे पण विचार अगदी माझ्या आईंसारखे फॉरवर्ड. मग त्या मावशींनी इतका आम्हाला धीर दिला होता की नाही मुलींनो, तुम्ही करताय ते खरंच खूप छान आहे, तुम्ही सगळ्या बायकांना बोलवा हळदी कुंकाला, म्हणजे ज्यांना नवरे नाही आहेत, ज्यांचा म्हणजे घटस्फोट झाला आहे, ज्या एकट्याच आहेत, त्यांना पण बोलवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि आम्ही इन्व्हाइट केलं होतं. इतका छान रिस्पॉन्स आला होता त्या प्रोग्रामला
आणि त्या प्रोग्रामनंतर इतक्या बायका आम्हाला येऊन भेटल्या होत्या आणि त्यांचे इतके छान फीडबॅक्स होते ना की खरंच म्हणजे करके देखी अच्छा लगता है असं पण ते म्हणत होते. म्हणजे ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत त्या म्हणत होत्या, अगं म्हणजे आम्ही जेव्हा नॉर्मली हे सण सेलिब्रेट करतो तेव्हा आम्हाला इतका आनंद कधी झालाच नाही, कारण की आम्ही त्यांना नेहमी इग्नोर करत आलेलो होतो. पण जेव्हा आता आम्ही सगळ्यांसोबत हे सण सेलिब्रेट करत आहोत तेव्हा खरंच एक वेगळा आनंद आम्हाला भेटत आहे. तो आम्ही शब्दात नाही सांगू शकत. तर तेव्हा ते जे आम्ही काम केलं होतं ना ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे आणि ती एक मेमोरेबल आठवण आहे माझ्यासाठी तरी. तर मला एवढं सांगायचं आहे की आता महिनाभर आपण सगळेजण हळदी कुंकाचे खूप मोठे मोठे कार्यक्रम करत असतो. पॉलिटिशियन्स जे आहेत तिथं खूप मोठे मोठे कार्यक्रम ठेवत असतात आणि आपण चाळीमध्ये म्हणा किंवा घरामध्ये सुद्धा ठेवत असतो छोटे मोठे कार्यक्रम. तर ह्या कार्यक्रमाला प्रत्येक स्त्रीला इन्व्हाइट करा. तुमची आजी असेल, काकी असेल, मावशी असेल, त्यांचा नवरा असेल नसेल, घटस्फोट झाला असेल नसेल, तिचं लग्न झालं असेल नसेल, काही मॅटर नाही करत. पण एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून तिचा आदर करा, सन्मान करा, तिला बोलवा आणि ज्या गोष्टी तुम्ही इतर स्त्रियांसोबत करता त्या तिच्यासोबत करा. म्हणजे तो जो आनंद तिला भेटत आहे ना तीच आपली खरी मकर संक्रांत असेल असं मला वाटत आहे. तर आय होप मी जे काही माझे विचार मांडलेले आहेत, माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला आवडले नसतील तर ते सुद्धा एकदम चांगल्या भाषेत मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आवडले असतील तर छान छान कमेंट्ससुद्धा नक्की करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. माझी मकर संक्रांत कशी होती, मी कशी सेलिब्रेट केली ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आज जरा माझा आवाज बसला आहे कारण की मला सर्दी झालेली आहे आणि बाळ पण झोपलं आहे, त्यामुळे मी थोडंसं हळू आवाजात बोलत आहे. तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल तुमचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या सगळ्या माणसांची. थँक्यू.